सन्माननीय विचारपीठ आणि विचारपीठावर उपस्थित तुम्ही सर्व सन्माननीय. आता जितू दादाने सांगितलं की एकमेकांच्या काळजात राहणं महत्त्वाचं असतं. कवी मुकुंद राजपंखे आंबेजोगाईचे असे म्हणतात की जुन्या जळमटांना जाळले पाहिजे, जुन्या जळमटांना जाळले पाहिजे, घरटे नव्याने बांधले पाहिजे. जुन्या जळमटांना जाळले पाहिजे, घरटे नव्याने बांधले पाहिजे. लोक धावून येतील एका शब्दांवरती, वागणे आपले चांगले पाहिजे, वागणे आपले चांगले पाहिजे. आपलं वागणं निश्चितच चांगलं असेल तर लोक आपल्या शब्दांवरती धावून येतात. आदरणीय पाटील सरांच्या शब्दांवरती आपण या ठिकाणी धावून आला. जितू दादांचं सुंदर निवेदन, दुर्गेश दादा या ठिकाणी मंचावरती आहे. आणि या सर्व परिस्थितीमध्ये राजकीय परिस्थिती जरा डबघाईत आलेली आहे, बिघडलेली आहे. पावसाच्या कविता झाल्या, परंतु या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये एक वैचारिक दुष्काळ पडताना आपल्याला दिसतोय. हेच वास्तव आणि विस्तव कवितेच्या माध्यमातून मी मांडतोय. कवितेचं शीर्षक आहे महाभारत आता इंडिया झाला. डिजिटल जमान्यात पोट्ट्याच्या हातात मोबाईल आला. सर, डिजिटल जमान्यात पोट्ट्याच्या हातात मोबाईल आलाय. तिच्या एकाच व्हिडिओ कॉलनं पोट्ट्या समजा विषयात नापास झाला. डिजिटल जमान्यात पोट्ट्याच्या हातात मोबाईल आलाय, तिच्या एकाच व्हिडिओ कॉलनं पोट्ट्या समजा विषयात नापास झालाय. कंपनीच्या मेसेजनं म्हाताराही बेजार झालाय. मोदीचे पैसे आले की काय? कंपनीच्या मेसेजनं म्हाताराही बेजार झालाय, कारण महाभारत आता इंडिया झाला. गोरगरिबांच्या कल्याणासाठी जथ्था सुरतहून गुवाहाटीला गेला. गोरगरिबांच्या कल्याणासाठी जथ्था सुरतहून गुवाहाटीला गेलाय. येताना सुरतहून साड्या, आसामहून चहा पावडर आणण्याचा मेसेज बायकोनं नवऱ्याला केलाय. अग्निवीरची डिग्री घेऊन पोरगा बापा आधीच रिटायर झालाय. अग्निवीरची डिग्री घेऊन, धन्यवाद, अग्निवीरची डिग्री घेऊन पोरगा बापा आधीच रिटायर झालाय, कारण महाभारत आता इंडिया झाला. रस्ते पाणी राशन आरक्षण, रस्ते पाणी राशन आरक्षण हाच वर्षानुवर्षाचा जाहीरनामा झाला. शिक्षणासाठी 16%, पण होम लोनसाठी 9%. शिक्षणासाठी 16%, पण होम लोनसाठी 9% असा व्याजाचा दर झालाय. ॲम्ब्युलन्सपेक्षाही पिझ्झा बर्गर तिथं फास्ट झालाय, कारण महाभारत आता इंडिया झाला. बॅटसी खेळणाऱ्याला 1 कोटी, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज. बॅटसी खेळणाऱ्याला 1 कोटी, पण जीवाशी खेळणारा जवान सर्जिकल स्ट्राईकमध्ये बेहाल झाला. गरिबी हटाव नव्हे तर गरिबांना हटवण्याचा इथं करार झालाय. मात्र 15 ऑगस्ट 26 जानेवारीला देशभक्तीचा तुफान पूर आलाय, कारण महाभारत आता इंडिया झाला. सद्विचार, नैतिकता, इमानदारीचा तर कधीच सुपडा साफ झालाय. पोटाची खळगी भरवण्यासाठी गरीब सकाळी धावत रस्त्यावर आलाय. आणि वाढलेलं भ्रष्टाचारातून ढेबरं पोट कमी करून स्लिम दिसण्यासाठी शहरातला श्रीमंतही धावत सुटलाय, कारण महाभारत आता इंडिया झाला. मराठी शाळा औषधापुरत्या, पण गल्ली बोळात इंग्रजी शाळाचा सुळसुळाट झाला. मराठी शाळा औषधापुरत्या, पण गल्ली बोळात इंग्रजी शाळाचा सुळसुळाट झालाय. TET 2 लाख, शिक्षक 20 लाख, तलाठी 25 लाख असा नोकऱ्यांचा नुसता बाजार झालाय. सरळ DBT, आधार, BNO ड्युटीनं शाळा मास्तरही पागल झालाय, कारण महाभारत आता इंडिया झाला. ऑनलाईन शिक्षणाच्या बहाण्यानं गेम सुरू झाला. ऑनलाईन शिक्षणानं शिक्षणाचाच खून केला. पिढी घडवणारा मास्तर कोरोनाच्या नावाखाली जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांपासून दूर केला गेला आहे, कारण महाभारत आता इंडिया झाला. सात्विक विचारासोबत सात्विक आहारही नाहीसा झाला. मॅगी न्यूडल्स कुरकुरेच्या जमान्यात भोंग्यासाठी झगडा चाललाय. दारातला टॉमी घरात आणि घरातला बाप वृद्धाश्रमात पाठवलाय, कारण महाभारत आता इंडिया झाला. वाड्या वस्त्या तांड्यावर देशी विदेशीचा पूर आलाय, आणि वॉट्सअपच्या डीजेनं तरुणाईचा झिंझिगाट झालाय. व्हॉट्सअप फेसबुकच्या करामतीनं तर बुडा बच्चा सायराट झालाय, कारण महाभारत आता इंडिया झालाय. शेवट डोईजड कर्जापायी शेतकरी गळफास घेऊन मेलाय. आणि कोट्यावधीची कर्ज भरून किंगफिशरवाला पळून गेलाय. न्यूज चॅनलवरच्या झगड्यानंतर बातम्यांचा पार तमाशा केलाय, कारण महाभारत
आता इंडिया झालाय महाभारत, आता इंडिया झालाय. खरं तर एका बाजूला समृद्धी आणि दुसऱ्या बाजूला संस्कृतीचं अधपतन होत आहे. नैतिक आणि सांस्कृतिक मूल्यांची पडझड अहोरात्र सुरू आहे आणि सुखवाद, भोगवाद, जंगलवाद हे सगळे अतिरेकीला चाललेले आहे. हे थांबवण्यासाठी कदाचित हा सगळा आम्ही पसारा मांडला आहे. मी यानंतर विनंती करतो